नमस्कार सगळ्यांना, कशा आहात सगळे? तर घरी आलोय आता. कालपासून काय व्हिडिओ आला नाही, गोजूबाईचेच व्हिडिओ आलेले तुम्हाला, घरचा काही व्हिडिओ आला नाही. तर आवरलं सगळं काम वगैरे झालं, पोरी शाळेत गेल्या. आता सगळं काम आवरल्यानंतर फोन घेतला, एक व्हिडिओ काढा म्हणलं. आणि व्हिडिओ काढायचं तर आता कोण नाहीच आहे, मी एकटीच आहे. आणि ते पण काढा वाटत नव्हतं मला व्हिडिओ, पण काढायचा आहे. कारण आहे ना, एक मोठा विषय आहे माझ्याकडे म्हणजे माझं डोळं उघडलेत कुणीतरी. खूप मोठं व्यक्तिमत्व आहे ते. मला फोन आला होता काल परवाच्या एका व्हिडिओत, मी बोलली होती कोणाचा तरी, ते त्यांनी ऐकलं, बघितलं व्हिडिओ तो. आणि मला परत मी काल आज सकाळी त्यांनी फोन केला म्हणजे मी विचार करत होते बरं का, त्याच गोष्टी मी विचार करत होते 2 दिवस झालं. आणि मला आज सकाळी फोन आला, 11-11:30च्या दरम्यान मला फोन आला होता. परत मी गंभीर झाली आणि ह्याच्यावर एक व्हिडिओच काढा म्हणलं. म्हणजे आता ही सोशल मीडिया आहे आणि ह्या सोशल मीडियावरती एक माझं वेगळंच नाव आहे. नाव असं आहे, म्हणजे नाव वेगळं आणि म्हणजे ते नावातून झालेली बदनामी वेगळी. माझं नावाचं काय हे नाही, पण त्या नावातून बदनामी अशी की म्हणजे आमच्यांनीच केलेली बदनामी अजून ती. म्हणजे कधी मला दाखवलंच नाही त्यांनी असं की म्हणजे तुम्हाला जे दिसतंय ते तुम्ही बोलताय, मी कामच करत नाही, आईत खावीच हाय असं तुम्ही कमेंट करताय. तुम्हाला जे दिसतंय ते बोलताय तुम्ही, पण ह्याच्या मागं वेगळंच कारण आहे. कारण मी त्या व्हिडिओत पण म्हणले होते मला 30-35 हजार रुपये महिन्याला पगार येतो, पण अजून तुम्हाला हे कोणी सांगितलंच नाही. म्हणजे कोण म्हणलंच नाही की बाबा ही पण कमवते, ही सारखी बसलेली दिसती. पण काम करून थोडं होईना माणूस बसलेला असल्यावर ह्यांचे कॅमेरा फिरतात. आणि मी कधी कोणाला कामाचा व्हिडिओ टाकला नाहीत. माझं 2.5 वर्ष झालं चॅनल आहे आणि 2.5 वर्षात मी एकही महिना असा गेला नाही की मला पेमेंट आलं नाही. युट्यूबचं वेगळंच, पण बाकीचं काम करूनही मी महिन्याला 10-12 हजार रुपये ते वेगळेच आणि हे 15-16 हजार रुपये वेगळेच. असं काय असेल ते तेवढं पेमेंट. आणि एवढं सगळं म्हणजे बोलत कोण नाही घरातलं. म्हणजे त्यांना सगळ्याला माहिती ही पैसे कमावती, हिला येणं चालू आहे, ही बसती, म्हणजे ही काय अशी येडी नाही. त्याच्यामुळं ती बोलत नाहीत मला काय तू काम करत नाही, पण तुम्हाला दाखवतात की ही काय काम करत नाही. आणि मग हे असं झालंय की माझं वेगळंच नाव तयार झालंय. मला त्या व्यक्तीने विचारलं, बाबा तू खरंच एवढं पैसे कमवती का? आणि तू तर व्हिडिओ सगळी बसलेली दिसते कोणाच्या व्हिडिओत. म्हणजे तुझं कोणीही व्हिडिओ काढणार कधी म्हणत नाही की ही काम करते, ही बसूनच खाते आणि ही आयतं खाते, असं सगळ्यांच्या व्हिडिओतून समोर येत आहे. बाबा ही खरंय का? पण मी कसं आपल्याला अपाटवाणी म्हणायची, जाऊ दे तुम्ही कमेंट केला तरी मी म्हणायचे असू द्या, तुम्हाला जे दिसतंय ते तुम्ही बोलताय. पण माझं खरं डोळं उघडलेत की मला खरंच अंधारात ठेवायचा प्रयत्न केलाय का काय. म्हणजे तर त्या दिवशी मी बोलली सहज, पण मला तिथं पण असं डापरण्यात आलं, सांगू नको, तू काय करते ती सांगू नको, तू काय काम करते, तू किती कमावती ती असं सगळ्यांना सांगू नको, तू अंधारात आहे तर अंधारातच राहा. पण ही सोशल मीडिया आहे, आज आहे तर उद्या नाही. तुमच्या मेमरी सेट होऊन जाईल ही सोशल मीडिया बंद झाल्यानंतर. म्हणजे असं कुठं पण अशी दिसली ही तरी बाबा ही काय कामाची नाही, ही बिनकामीची, आईत खाऊच आहे, असं तुमच्या मेमरीत आता पण सेट झालेला असेल. पण एवढं सांगा, म्हणजे आता आमचे हे कधी बोलत नाहीत ही काम करत नाही, पण ह्यांनी पण कधी सांगितलं नाही की ही पण माझ्या म्हणजे महिन्याला एवढे पैसे म्हणजे देती मला, असं हे पण कधी बोललेलं नाही ना. बाकीची कोणी काय कधी बोललेली नाही. तर मला पण काळजी वाटत होती. म्हणजे 2 दिवस झालं मी विचारच करते ह्याच्यावर की असं का बरं, जी ती सगळी आपापली कामं दाखवतात. आता ह्यांचं झालं व्हिडिओ काढायचं म्हणजे कामावर जायचंय, उशीर झालाय, असं झालंय तसं झालंय, असं कोणाचं झालं तरी सगळी कामाचं दाखवतात. बाबा मी एवढं केलं, बाबा मी तेवढं केलं, मी असं केलं, मी तसं केलं कामातून. तर मला पण सगळ्यांचं चेहरा दाखवायचं म्हणलं ना, तर कुणी काय केलं, कुणी कसं केलं, कुणी काय इकून केलं, कुणी कष्टाने केलं, कुणी कुठं हात घालून उचाकलं आणि मग कुठली कामं केली, हे सांगायचं म्हणलं ना तर मला पण लय दाखवायलाय, इतकं दाखवायला. पण ही सोशल मीडिया नको कोणाची घालवायला, नको कोणाचं काय हे करायला, असं मला वाटतं. पण तुम्ही दाखवताना पण व्यवस्थित दाखवा ना, दुसऱ्याचं बी वाईज कौतिक दाखवा, कोण काय करतंय ती दाखवा, असं मला म्हणायचंय. आता मला तर शब्दच नाहीत ह्यांना काय बोलावं ते ही शब्द नाहीत माझ्याकडे, काय बोलावं ह्यांना. 2.5 वर्ष झालं
आता हे घर बांधलंय ना, हे घर तुम्ही ही खालची फरशी बघताय ना, फरशी जवळजवळ 2,16,17,000च्या आसपास सगळं पैसे गेलेले आहेत. 2,16,17,000 म्हणजे मार्बल ही सगळं त्यात आलं, मिस्त्रींची मजुरी वगैरे ही सगळी आली त्यात. जवळजवळ 10.5 ते 11 लाख खर्च केलेला आहे आम्ही, एका वर्षात उभा केलेले. आणि पैसे म्हणाल तर सगळं खरं सांगते मी, पैसे म्हणाल तर दाजींनी ह्यात 12-12,500 आता ही काचा टाकले का नाही त्यावेळेस 12,500 रुपये दिले होते. त्यातले 3-4,000 त्यांचे रिटर्न केलेले इथं. आणि अक्काने सुरुवातीला फरशी बसवायची होती, आमचं घर जळलं होतं त्यावेळेस 30,000 दिले होते. तर अक्काचं ते तुम्हाला माहिती आहे, ती मसाल्याचं ते टेक्स्चर वगैरे कौलाचं ह्याचं ती त्यांनी काम करून दिलं. आणि आता आमचं तुम्हाला माहिती आहे 4 ते 5 महिने झाला आमचा दरवाजा राहिलेला आहे. आम्ही म्हणतो का, म्हणजे आम्ही असं सांगत नाही की बाबा आम्हाला पैशाची गरज आहे, किंवा आम्ही काय म्हणतो आपल्याकडे येईल तेव्हा आपण करायचं. आमचं म्हणणं एकच आहे की बाबा ह्या घराकडे कोणी बोट नाही दाखवलं पाहिजे की मी ह्या घराला पैसे दिलेत, आणि असं कोण म्हणलं नाही पाहिजे. स्वतःच्या कष्टावर तर कष्टावर झालं पाहिजे. आणि हे दिले होते ते पैसे आम्ही ज्याचे त्याचे रिटर्न करणार आहे असं. म्हणजे दाजींच्या 2-4,000 गेले, काय राहिले तेवढे दिले, त्यांचा विषय संपला. मी घराला पैसे दिलेत असं म्हणायला त्यांना पण तोंड नाही कोणाला. तर आणि बऱ्याच जणांच्या ह्याच्यातून म्हणजे खरंच मी आता त्या दिवशी ती व्हिडिओ पण बघितल्यावर का कमेंट बी आलेल्या सगळ्या डिलीट केल्या. तर खरंच अश्विनी एवढे पैसे कमवते का, खरंच अश्विनी एवढे पैसे, सगळ्या कमेंट डिलीट केलेल्या आहेत. तर एकच सांगेन मी, आता जाऊ द्या, म्हणजे तुम्ही माणसांनी की तू तुझ्याच माणसांची घालवायला लागली. पण तुम्ही पण सांगा, व्हिडिओ बघता तुम्ही सगळ्यांचे बघता, आमच्या सगळ्या फॅमिलीचे, शिंदे फॅमिलीचं आमचं एक नाव झालेलं आहे. मला त्या व्यक्तिमत्वांनी पण सांगितलं शिंदे फॅमिलीचं एवढं मोठं नाव झालेलं आहे सगळ्यांचं, बाबा तुम्ही सगळं चांगलंच दाखवता, मग तुझंच नाव असं खराब का करते ते. मग तिथून पुढं माझी टूप पेटली. आणि मग परत मी त्या दिवशी त्या व्हिडिओत बोलली त्यावेळेस पण मला असं जरा जाणवलं की बाबा तू काय करते ती दाखवू नको. असं काय मलाच कळा नाही, तू का करते ती दाखवू नको. आता मी सगळं माझं काम हे आवरून, मला काम करताना व्हिडिओ काढायला येत होता की, पण मी का काढला नाही. स्वयंपाक केला, धुणं केलं, भांडी केली, 2-3 दिवस फरशा ही झालेल्या धुवून काढल्या. आता रात्री एवढी सगळी 10-12 माणसं होती, 10-12 माणसं होती. त्या माणसांसाठी, सगळ्यांसाठी 10-12 माणसांसाठी 3 किलो चिकन आणलं, चिकन केलं, राईस केला, सगळ्यांना जेवायला घातलं. आणि भाकरी तिकडे आत्यांनी त्यांनी केल्या. पण व्हिडिओ आला का, मला काय सांगितलं गेलं माहितीये का, व्हिडिओ काढू नको, आज सोमवार आहे. तिकडचा व्हिडिओ आला असेल तुम्हाला, भाकरी केलेल्या, वड्या केलेल्या आला असेल, पण तिकडचा व्हिडिओ नाही आला. मला सांगताना सांगितलं तू व्हिडिओ काढू नको. मी सगळ्यांचं बघून घेते, मी शांत आहे. म्हणजे मी खरंच एवढ्या 2 दिवसात लय विचार केला आणि मग मी आत्ताचा हा व्हिडिओ काढते. म्हणजे आता तुम्ही माणसांना तुमच्या घरातले आदर्श व्यक्तिमत्व आहे, तर हे ते आमचं कोणी दाखवलंच नाही ना तसं. आणि आम्ही पण कधी आमचा मोठेपणा दाखवला नाही बाबा, आम्ही स्वतःच्या कष्टावर उभा केलं. आता तुम्ही बघतच स्वतः, फक्त एक मिस्त्री असायचे सकाळपासून संध्याकाळपर्यंत, मी त्यांच्या हाताखाली असायचे, आत्या असायचे, हे असायचे, बाय असायची. ते सगळं तुम्हाला खरं मी दाखवलं का नाही तुम्हाला माहिती आहे. ते तुम्ही पाठीमागे जाऊन व्हिडिओ पण बघू शकता, काय असेल ती खरं. बघ मला आत्या काम करू लागतात. परत बापूंचं काय असेल ती खरं दाखवायचं, खोटं काय नाही दाखवायचं. मग तुम्हीच का खोटं दाखवताय, मलाच हे कळ नाही. मीच विचार करते, आता तुम्हीच कमेंट करून सांगा. माझं खरंच म्हणजे असं मला वाईट वाटलं बरं का. मला त्यावेळी फोन आलता ना, त्याच वेळी असं म्हणजे माझ्या मनातलं कोणीतरी ओळखलं असं मला वाटलं. आणि ती फोन आला म्हणून असं नाही की बाबा फोन आला म्हणूनच नाही, त्यांनी माझ्या मनात, म्हणजे माझ्या मनात होतं, सारखं होतं बाबा मला हे बोलायचंय. आणि सगळ्यांविषयीच, म्हणजे माझ्या नवऱ्याविषयी पण मला बोलायचंय की कधी बोललं नाही तर ही काम करत नाही, पण मला हातभार करते हे बी कधी बोललं नाही तर. आणि तुम्ही माणसांना किती फोन आला, म्हणजे तुमचा भांडणं लावायसाठी फोन आला, भांडणं लावायसाठी नाही आला. आमची शिंदे फॅमिली ती खूप मानतात, खूप मानतात ते. आणि ते माणसं जपायचं काम करतात, माणसं तोडायचं कधीच काम करत नाही. मी ह्याच्यावर बी विचार केला, भांडणं लावायसाठी हा फोन आलेला नव्हता. माणसं जपायचं काम करतात ती, माणसं तोडायचं काम त्यांनी कधीच केलेलं नाही. जाऊ द्या, हाय असा हा मोठा विषय आहे माझ्याकडे, मला समजा नाही काय करावं ते.
जाऊ द्या, पण तुम्हाला सांगणं गरजेचं आहे की बाबा मी पण काम करते, मी पण 4 पैसे कमवते, अशी बसते म्हणजे मी काय इडी बिडी नाहीये. मला पण डोकं आहे, मी पण 12वी पास आहे, शिकलेली आहे. आणि आताच्या कलियुगात राहते म्हणजे कुणी काय केलं पाहिजे, म्हणजे आपला संसार आहे तर त्यात 4 पैसे कसे आणले पाहिजेत ह्याचा पण विचार. आणि पहिल्यापासूनच सांगते, म्हणजे जसे आम्ही जुन्या घरी वगैरे राहिला होतो ना, मी कधी कामाचा कंटाळा केलेला नाही. सगळं काम वगैरे मी जिथली तिथंच करायची, कधी नाही असं. आणि कधी दाखवलं नाही बाबा मी काम करते. मला सवयच नाही की म्हणजे कुठलं बी श्रेय आपल्यालाच घ्यायचं, कधीच वाटत नाही. बाबा तुम्ही करताय तुमचं तुम्ही दाखवा, माझं मी. आणि मी माझं कधी दाखवत बी नाही, मी केलंय असं नाही कधी दाखवत आहे. आणि काय काय जणांना सवय असते, बाबा जे काय आहे ते मीच करते, मग ते नवऱ्याला का केरात जमा करायचं का सोशल मीडियावर आता हे लय ट्रेंड चालले, नवऱ्याला बदनाम करायचं बायकांनी हे. पण आम्ही पैशासाठी काहीही करत नाही आणि पैशासाठी खोटं काहीही दाखवत नाही, जे आहे ते आहे. आणि राहिला विषय तुम्ही माणसांना आदर्श व्यक्ती वगैरे, म्हणजे मला पण म्हणतात ते, म्हणजे असं सोशल मीडियावर म्हणा किंवा असं फोन वगैरे असला तरी घ्या आदर्श, असं तसं. आदर्श घ्यायला काय आहे, तेव्हा मी माझ्या डोळ्याने बघते कुणी काय केलंय ते, कुणी कशासाठी काय केलेलं आहे, कुणी घर बांधायसाठी काय विकले बाबा, कुणी काय करायसाठी कुठं उचाकले, ती मला माझ्या डोळ्याने मी बघते. त्याच्यामुळे मला कोणाचा काय अभिमान वगैरे वाटत नाही, खरं सांगायचं म्हणलं तर काहीच वाटत नाही. आणि कोणाचा स्वभाव कसा आहे ना, ती सगळी माणसं मी ओळखून आहे. त्याच्यामुळं मी जितक्यात तितकं आता तुम्ही तुमच्या घरी, माझ्या घरी मी, कारण मला लय अनुभव आलेले आहेत एवढ्या गेल्या 5-6 महिन्यात. कोणीही कोणाचं नसतं, बारक्या पोरांचा सुद्धा कोणी विचार करत नाही. लय मोठा अनुभव आहेत मला, बारक्या पोरांचा पण कोणी विचार करत नाही. मोठे अनुभव आहेत माझ्याकडं. तुम्ही माणसांनी शांत असते म्हणजे माझा मी विचार करते आणि माझ्या मनात असेल तीच मी करते, मी कोणाचंच ऐकत नाही. तुम्ही म्हणजे कोणाचं म्हणजे जे योग्य आहे तेच करते मी कधी वाईट कोणाचं काय करत नाही आणि कधी कोणाला वाईट बोलत नाही. आणि मी सेम माझ्या आईसारखी आहे. जर आपल्याकडून वाट गेलं ना त्याला कधी सुट्टी नाही आणि कोणाच्या वाट पण जायचं नाही. आणि चुकलं तर माझं इथं चुकलं आणि नसलं चुकलं तर मग नाही, मग त्या माणसाला सुट्टी नाही, असं असतं. बऱ्याच गोष्टी दाबून ठेवायचा पण प्रयत्न असतो, पण आता इथून पुढे मी गप्प बसणार नाही. मी तुम्हाला काय असेल ते खरंच सांगणार बरं का, कारण मी माझं नाव बदनाम नाही करणार. ही सोशल मीडिया आहे आणि ह्याच्यावर कसं माणसाने खरं राहिलं पाहिजे, ज्याच्या त्याच्या मेमरीत बाबा, ज्याने त्यांनी आपापलं अस्तित्व सेट केले. मग मीच का मागं राहावं, मीच का अंधारात राहावं, असं आहे ना. तर असू द्या, एवढं मला सांगायचं होतं. आता मला काय पुढे शब्द नाही तर. आणि आता ह्याच्यावर मला फोन पण येणार, ती व्हिडिओ डिलीट कर, तू सांगू नको. पण मी व्हिडिओ डिलीट, काही झालं तरी व्हिडिओ डिलीट नाही करणार बरं का, काही झालं तरी व्हिडिओ नाही डिलीट करणार आहे मी. आणि जे म्हणजे आता माझ्या रिलेशन मधले आहेत त्यांना कळन बाबा ही व्हिडिओ तिने कुणावर काढला, कुणावर नाही काढला. मला व्हिडिओ कुणावरच नाही काढायचं बरं का, मला फक्त माझं अस्तित्व सांगायचं की बाबा मी बी काम करते. तुम्ही माणसांना तुला ही सांगायची गरज का पडली, पण त्यांनी हे असं दाखवले, क्रिएट केलेलं आहे सगळं, ही अशीच आहे. त्याच्यामुळं मला माझं अस्तित्व आता निर्माण करायचं आणि मला म्हणजे मी सांगणार नाही सारखं बाबा मी हे केलं मी ती केलं, पण करताना शूट मात्र नक्की करल. आता काम करताना तुम्ही आता इथून मागे बघत होता लाडू वगैरे केलं हे केलं, पण ज्यावेळी हे स्टाईलचं वगैरे काम चालू झालं, मार्बलचं ह्याचं पॉलिश वगैरे, त्यावेळी ज्यांनी घर बांधले त्याला माहितीये अफाट तसं कणकण धूळ उडती. आणि किचन मधलं पण आपलं काम राहिलं होतं, त्याच्यामुळे मी मधल्या रूम मध्ये सगळं स्वयंपाकी करायची. जे व्हिडिओ बघतो पहिल्यापासून त्यांना माहिती आहे. मग त्याच्यामुळे मी लाडूचं ह्याचं बंद केलं. आणि मला जरी ऑर्डरी आल्या तरी मी आमच्या वहिनींकडे ऑर्डरी देते, खोटं काही नाही. अस्मिता वहिनी सगळं बनवतात, काय असेल ती, शंकरपाळ्या म्हणा, कापण्या म्हणा, आपले शेवचे लाडू म्हणा, सगळी तुम्हाला काय पाहिजे ती दिवाळी ती ऑर्डर प्रमाणे बनवून देतात. आणि आमच्या आईच्या हाताला 1 नंबरची चव आहे, कुठली गोष्ट कधी बिघडली म्हणून नाही. तिथली अख्खी वस्ती आहे ना, आईच्यात काही कार्यक्रम असला ना असा ह्याचा तर आवर्जून जेवायला येतात बाबा. म्हणजे आमच्या आईचं उषा नाव आहे ना, उषाबाईचा स्वयंपाक लय भारी असता, जेवायला जायचंय. बायका वगैरे गडी माणसं ही सगळी आवर्जून जेवायला येतात.
म्हणजे आमच्या आईची कुठलीच वस्तू अशी हेटी नसते. त्याच्यामुळं मला माहिती आहे, म्हणजे मी विश्वासाने देते ती चांगलंच करणार आहे. माझ्यापेक्षा बी काही कळेना, थोडंफार कळेना चांगलंच असणार आहे आमच्या आईच्या हातची वस्तू. आणि आई वहिनींना म्हणजे थोडं आपलं काय असेल ते हाताखाली हे करायला लावतात आणि मेन काम आमच्या आईच करते. त्याच्यामुळं विश्वास आहे, त्याच्यामुळं ऑर्डरी मी आईकडे देते. बाबा ही नको व्हायला. आता हो का 15 दिवसात सगळं घराचं काम पूर्ण होतंय. म्हणजे दरवाजा, काच आणि लाईट फिटिंगचं पण ते म्हणले ना तसं त्यांचं पेमेंट निघाले 70,000. तर ते काय होईल तेवढ्यात मॅनेज करतील आणि ते काम करून घेतील. त्यांना अजून पण एक शाळेचं एक काम मिळाले 40,000. तर त्यात पण बरंच काम होऊन जाईल. शाळेच्या बेंच वगैरे मिळाल्यात त्यांना भिगवणच्या, तर त्यात पण मग त्यांचं बरंच काम होऊन जाईल. आणि मग आता यूट्यूबचं पेमेंट असतं 21-22 तारखेला ईमेल येतो. आता 25-26 तारखेला पेमेंट जमा होईल. काय येतील 16-17,000. ते ह्यात परत माझी ॲड होतील. असं मिळून आमचं काम एवढ्या 15 दिवसात मेन जी काम आहे ती होऊन जाईल. आणि मग तिथून पुढं ऑर्डरीचं मी चालू करणार आहे. तोपर्यंत ऑर्डरी मी वहिनींकडे देते. आणि कोणाला पाहिजे असतील तर अस्मिता जाधव म्हणून चॅनल आहे, त्याच्यावर जावा. तुम्हाला रिअल सगळं कसं बनवलंय काय झालंय ते बघायला मिळेल. आणि मग तुम्ही तिथं ऑर्डरी टाकू शकता. आणि जास्त आता गौराया गणपती आले तर इथं तर एक 5-6 दिवस जर ऑर्डर तुम्ही आधी टाकली तर तुम्हाला सगळं पदार्थ ताजे बनवून मिळतील. गौरायासमोर ह्याच्यासमोर मांडायला लागतं ते. तुम्ही फक्त त्यात करंजी येत नाही, दिवाळीतली करंजी येत नाही तुम्हाला. ते सारण वगैरे सुद्धा बनवून दिलं जाईल. बाकर म्हणता का नाही सारण, ते सारण पण बनवून दिलं जाईल तुम्हाला किलोप्रमाणे, अर्धा किलोप्रमाणे. मग तुम्ही घरी येऊन आपला रवा हे मळून तुम्ही करंजा तयार करू शकता. करंजा कुरिअरमध्ये सगळा भोगा होतो. करंजा मऊ लुसलुशीत असतात. थोडं इकडं तिकडं झालं भोगा होऊन जातं. त्याच्यामुळे ते फक्त मिळत नाही, नाहीतर बाकीची पूर्ण दिवाळी तुम्हाला मिळून जाते. चिवड्यापासून, लोणच्यापासून, शंकरपाळ्या, कापण्या, हे सगळं. तुम्ही म्हणता विषय तो कुठं नेला. जे करतंय ते करतंय, ज्याचं त्याचं अस्तित्व ज्याने त्यांनी सांगितलं पाहिजे, असं कौतिक केलं पाहिजे. बघा कुणाचं करतंय कोण. तर आता एवढी छोटी मुलगी आहे तर आई, आप्पा, आमचा भाऊ सगळी सपोर्ट करतात आणि करतात सगळे मिळून मस्त मध्ये. ह्या दोघी करायला लागल्या तरी आप्पा पोरीला घेऊन इकडं तिकडं जातात, खेळवतात. किंवा आप्पा रानात वगैरे गेलं तरी मग वहिनी काय बारीक सारीक करायचं असेल ते करून ठेवते. मग आई काय असेल ते करते, वहिनींकडे पोरगी देऊन. असं त्यांचं चालू असतं. पोरीकडे बी लक्ष नाही असं नाही. मी बरेच त्यांच्या व्हिडिओला कमेंट वाचले, तुम्ही बिझनेस करू नका, पोरीकडे बी लक्ष द्या. त्यांचं लक्ष असते त्यांचं. तर असू द्या. कोणाला पाहिजे असतील तुम्ही ऑर्डरी तर माझ्याकडे चॅनलला कमेंट करू शकता, किंवा तिकडे अस्मिता जाधव म्हणून चॅनल आहे यूट्यूबला, त्यांच्याकडे जाऊन हे करत जा. किंवा आकाचं झालं, आकाचं पण मसाला वगैरे म्हणाल, मसाला असेल, चटणी असेल, हळद पावडर असेल, धना पावडर असेल, डिंकाचे लाडू असतील, त्यांची ऑर्डर तुम्ही त्यांच्याकडे देऊ शकता. त्यांचा पण मनीषा जाधव म्हणून चॅनल आहे, आता त्या माहिती आहे सगळ्यांना. आणि माऊली तुपावाले कविता जाधव म्हणून चॅनल आहे, त्यांच्याकडे तूप, पनीर, खवा, गुलाबजाम, पेढे, तुपाचे सगळे पदार्थ त्यांच्याकडे मिळतात. कविता जाधव म्हणून त्यांचं चॅनल आहे. असं म्हणजे सगळ्या फॅमिलीने आम्ही चालू केलेलं आहे. आणि आमच्या त्या अजून त्यांचं चॅनल वगैरे काही नाही, पण त्यांचं पाणी फिल्टरचं मोठा प्लांट आहे, त्यांचं पण जबरदस्त चालू आहे. सगळ्यांच्या आशीर्वादाने चांगले. मला टेन्शन आलं होतं ते मी माझं मन मोकळं केलं, कारण मला तसं रिलीज झालं होतं बरं का, मागच्या 2 दिवसातच झालं होतं रिलीज. आणि मग परत मला फोन आल्यावर इतकं वाईट वाटलं, म्हणून मी हा व्हिडिओ काढला. कारण माझं डोळंच उघडलं, बाबा काय का होईना खरं आहे ह्यात असं मला वाटलं. तर बाय. व्हिडिओ कसा वाटला सांगा. आणि अजून पण कोणाला काही कमेंट करायचे असतील तरी करू शकता.